आदरणीय आमचे धीरज भाऊ यांना मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच दोन्ही मिळालेलं आहे। उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांनी केलं। शिवाय संपूर्ण संघाला एक सांभाळण्यासाठी त्यांनी प्राणपणाला लावले असं म्हणू शकतो। तर त्यांना काही प्रश्न विचारायचे आहे। सर्वप्रथम आपल्यामध्ये या ग्राउंडवर जेव्हा तुम्ही आले त्यावेळेस तुम्ही कोणत्या प्रकारची एनर्जी घेऊन आले की रिव्हर्स स्वीपचा तुमचा ज्या ग्राउंडवर छक्का जाणं कठीण होतं सुरुवातीच्या सामन्यामध्ये, वेगळ्या प्रकारचे बॉल उपयोगात आणले गेले तरी सुद्धा रिव्हर्स स्वीपचा छक्का आणि त्यासोबतच जो तुम्ही स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता, ड्राईव्ह म्हणता येणार नाही, उत्कृष्ट त्या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट तुम्ही मारला, अतिशय पारणे फेडणारा तो शॉट होता। एवढी एनर्जी तुमच्यात येते कुठून? नक्कीच सर, या ठिकाणी मी सुरुवातीपासून थोडासा बोलायला प्रयत्न करीन। या टुर्नामेंट बद्दल मला माहिती होतं, मात्र फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठीच टुर्नामेंट असं सुरुवातीला मला माहिती होतं। नंतर SR सर यांचा मला फोन आला की घाटंजीमध्ये टुर्नामेंट आहे तालुका वाईज, तर तुम्ही एंट्री करू शकता का, तुमच्या टीमच्या मी एंट्री घेणार आहोत। तर मी अनेक टुर्नामेंट खेळलो, 15 वर्षापासून जवळपास मी खेळत आहो आणि छोट्या टुर्नामेंट पासून तर ऑल इंडियापर्यंत सर्व मोठे मोठे टुर्नामेंट खेळलो। मात्र